एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। पुण्यातील नवले ब्रिज समोर 3 गाड्यांचा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे। या अपघातात वाहनांना भीषण आग लागली। 2 ट्रक आणि एका कारमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती असून दांगट पेट्रोल पंपासमोर भीषण आग लागल्याची माहिती समोर येते। तर काही जण या आगीत अडकल्याची देखील माहिती समोर येत आहे। ही दृश्य आपण पाहतोय, हे दृश्य पुण्यातले आहे। पुण्यातील नवले ब्रिज समोर 3 गाड्यांचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये या वाहनांना भीषण आग लागली, तर 2 ट्रक आणि एका कारमध्ये भीषण आग लागल्याची चित्र आपण पाहतोय। या आगीत काही जण अडकल्याची देखील माहिती समोर येते। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चंद्रशेखर, काय सविस्तर माहिती? नक्कीच मेघना, खरं तर एका कंटेनरनं जे त्या अनेक गाड्याला उडवलेलं आहे आणि यामध्ये एका कारला उडवल्यानंतर त्या कारला आग लागली आणि या कारच्या आगीमध्ये काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येत आहे। एकूण 3 जण या सगळ्या दुर्घटनेमध्ये भाजून मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येत आहे। एकंदरीत आपण पाहिलं की स्वामीनारायण मंदिर जे साताऱ्याच्या रस्त्यावरून नवले ब्रिजला येणारा जो मार्ग आहे, त्या मार्गावरून येणारा हा कंटेनर होता। या कंटेनरला अनेक गाड्यांना उडवत जो आहे तो खाली आला आणि याच दरम्यान जो आहे तो 2 ट्रकच्या मध्ये एक कार जी आहे ती आली। त्याच वेळी जी आहे ती ही आग लागली आणि आगीमध्ये जे आहे ते 3 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जी आहे ती पुण्यामध्ये आता काही थोड्या वेळापूर्वी घडलेली आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून, अनेक महिन्यापासून या ठिकाणी जो आहे तो अपघाताचा सतत सुरूच आहे। या ठिकाणी जे आहे ते अपघात होतच असतात। खरं तर या ठिकाणची अपघाताची मालिका थांबतच नाही, परंतु दुर्दैवानं आज जे आहे ते सायंकाळच्या सुमारास हा भीषण अपघात जो आहे तो पुण्यातील नवले ब्रिज या ठिकाणी झाला आणि यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची आता माहिती समोर येत आहे। मेघना, चंद्रशेखर, 2 वेगवेगळे दृश्य आपण लोकशाहीवर पाहतोय। एकीकडे आगीचे दृश्य आणि दुसरीकडे आग विझल्यानंतरचे दृश्य। आग आता विझलेली आहे, त्यानंतर अग्निशमन दल या ठिकाणी आता दाखल झालेला आहे। काही मृतदेह वगैरे बाहेर काढण्यात आलेले आहेत का चंद्रशेखर? नक्कीच या कारमध्ये एक कुटुंब जे आहे ते प्रवास करत होतं आणि या कारमधीलच काही जण मृत्यू पावल्याची माहिती समोर येत आहे। खरं तर या मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती देखील यामध्ये वर्तवली जात आहे। एकंदरीत हा जो दुर्दैवी प्रकार झाला तो कंटेनर चालकाच्या चुकीमुळे झाल्याची माहिती समोर येत आहे। कारण डिझेल वाचवण्यासाठी यांनी जी आहे ती गाडी बंद केली आणि ज्या पद्धतीने गाडी बंद केल्यानंतर ही गाडी त्याला कंट्रोल झाली नाही, त्याचा ब्रेक फेल झाला आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये त्याने अनेक गाड्या ज्या आहेत त्या उडवलेल्या आहेत आणि याच सगळ्या भीषण अपघातामध्ये ही जी कार आहे ती कार चिरडली गेली, तिला भीषण आग लागली आणि यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची आता प्राथमिक माहिती जरी असली तरी यामध्ये मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। बरं, धन्यवाद चंद्रशेखर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुण्यातील नवले ब्रिज समोर 3 गाड्यांचा भीषण अपघात झालेला आहे। या अपघातात 3 वाहनांना आग लागली होती। 2 ट्रक आणि एका कारमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती आहे। तर दांगट पेट्रोल पंपासमोरच या वाहनांना भीषण आग लागली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।